सर्व वाचकांना नमस्कार. काय म्हणता? कशी साजरी झाली दिवाळी? दिवाळीचे दिवस येतात आणि भुरकून निघून जातात, नाही का? दिवाळी परत जाते, मग तिला काही सांगाल का? चला बघूया आजच्या या पत्रातून. एक पत्र फक्त दिवाळीसाठी. अतिप्रिय दिवाळी. हो, तू आहेसच अतिप्रिय. आता तू म्हणशील, काय हा पत्राचा घाट घातलास? हो, मुद्दामच घातला. कारण आजकाल पत्र लिहिलीच जात नाही. मोबाईलचा जमाना, सगळं डायरेक्ट व्हिडिओ कॉलवर दिसतं. रोज बोलणं होतं, पण काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. पण जेव्हा पत्रांचा काळ होता, तेव्हा असं नव्हतं. पत्र यायचं, मग कितीतरी वेळ ते आंजारलं जायचं, गोंजारलं जायचं. एकदा वाचून पोट नाही भरायचं म्हणून ते वारंवार वाचलं जायचं. अगदी जपून ठेवलं जायचं. मग पत्राला उत्तर देणं हा कार्यक्रम व्हायचा. आधी सुचायचं नाही काही, पण मग लिहिता लिहिता सुचायला लागलं की कागद कमी पडायचा. लिहिता लिहिता मध्येच डोळ्यातला एखादा अश्रू कागदावर पडून शाई पसरवून आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं. मग हळूच ते पत्र लिफाफ्यात बंद व्हायचं आणि पत्रपेटीत टाकलं जायचं. आपल्या पत्राचं काय उत्तर येईल याची वाट बघण्यात दिवस चालले जायचे. वाट बघणं हेही किती चांगलं, हे तुला सांगावंसं वाटलं म्हणून हा पत्र लिहायचा प्रपंच. नवीन कॅलेंडर घरात आलं की सगळ्यात आधी काय पाहिलं जायचं माहितीये? दिवाळी कधी आहे. मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुझं आकर्षण तेवढंच. दसऱ्यापासूनच तुझ्या येण्याची चाहूल लागते आणि संपूर्ण घरदार तुझ्या स्वागतासाठी तयार होतं. नवीन रंगात रंगलेलं घर, दारांवर फुलापानांची तोरणं, गॅलरीत दारावर वेगवेगळ्या आकाराचा, वेगवेगळ्या रंगांचा, हाताने बनवलेला तर कधी विकत आणलेला आकाशकंदील. सगळे कसे तुझ्या स्वागताला सज्ज असतात. पण खरं सांगू का, लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांपेक्षा दिवाळीच्या सुट्ट्या खूपच आवडायच्या. कधी कधी सहामाही परीक्षा दिवाळीनंतर असायची. तेव्हा मात्र आपल्या आवडत्या दिवाळी सणाला ग्रहण लागते की काय असंच वाटायचं. पण ह्या ग्रहणाला आम्ही खग्रास कधी होऊच दिलं नाही. ते नेहमीच खंडग्रास राहायचं आणि बरेचदा ते दिसायचंही नाही. एवढं प्रेम होतं तुझ्यावर, अजूनही आहे. आता नोकरी करतानाही अगदी तसंच. तू येणार म्हणून 1-2 महिन्यांपूर्वी सुट्टीचा अर्ज, रिझर्वेशन्स केले जातात. तुला भेटण्याचा प्लॅन अगदी मनापासून तयार होतो आणि सहसा आम्ही तो डळमळू देत नाही. लहानपणी सुट्ट्या लागल्या की सुरू व्हायचा किल्ला बनवण्याचा कार्यक्रम. ढीगभर माती खोदायची, बारीक चाळणीनं ती चाळायची आणि सर्व कपडे, अंग चिखलानं भरून किल्ला बनवला जायचा. कौतुकाच्या
थापेबरोबर 2-4 धपाटेही मिळायचे, पण त्याची मजा काही औरच असायची. किल्ल्यांची रंगरंगोटीही तेवढ्या जोमानं केली जायची. जीव ओतून किल्ल्याची सजावट केली जायची. चकल्या, शेव, चिवडा, लाडू, करंज्या, अनारसे सर्व तयार करण्यासाठी आईला मदत करायची. ही मदत मास्टर शेफची फिलिंग देऊन जायची. आता हे सगळं करताना मात्र करंजी फुटली, अनारसे हसले, चकली तुटली की वाटतं दिवाळी आपल्यावर रुसली तर नाही ना. हे सगळं करायला लागते ते चिकाटी, मेहनत, एकाग्रता. आयुष्यात कोणतंही काम करताना उपयोगात येणारा हा धडा तू दरवर्षी शिकवून जातेस ते अगदी न चुकता. लहानपणी पप्पांसोबत फटाक्यांची मनसोक्त खरेदी व्हायची. घरी आल्यावर मात्र फटाक्यांपूर्वीच आईची शाब्दिक लढ सुरू व्हायची. एवढे महाग फटाके का आणले, एवढे का आणले? तर आजी म्हणायची, अरे नका रे फोडत जाऊ फटाके, किती ती जीवहिंसा होते. अहिंसा परमो धर्म असं नुसतं म्हणायसाठी नसतं. तेव्हा लहानपण ग, तेवढी हिंसा अहिंसा ही समज नव्हती. 4 लोक करतात मग आपण का नाही, हा प्रश्न मात्र एवढ्यूशा डोक्यात घर करून राहायचा. पण आमच्या बालहट्टापुढं पप्पा मात्र नमतं घ्यायचे. आजीच्या आणि आमच्या हट्टात ते सुवर्ण मध्य साधायचे. फुलझड्या तेवढ्या सगळ्यांसाठी आणायचे. फटाके आणल्यावर त्याचे 5 दिवसांचे हिस्से केले जायचे. वेळेच्या आणि वस्तूंच्या नियोजनाचा धडा तूच तर शिकवलास. वेळ पुढे निघून आला. आता भूमिका बदलल्या. आता आईच्या भूमिकेत शिरले मी, पण तू मात्र तशीच आहेस. तू येणार म्हटलं की मला माझ्या पप्पांच्या डॉक्टर संतोष कुमार मोतीराम मुळावकर यांच्या कवितेच्या ओळी आठवतात. प्रकाश सगळा भरून ओंजळीत चला अंधाराकडे, अंधाराच्या अंगणी शिंपू प्रकाश फुलांचे सडे. तू येतेस अशीच मनात, विचारात, जगण्यात एक मळभ आलेलं असलं की तू येतेस. प्रकाशाची अनंत फुलं घेऊन मुक्त उधळण करतेस प्रकाशाची, आणि सगळं आसमंत कसं प्रसन्न होऊन जातं, अगदी तुझ्यासारखंच. वसुबारस या दिवसापासून होणारी सुरुवात, गाय आणि तिचं पाडस, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस. या दिवसापासून रोज अंगणात रांगोळी काढून दिवे लावून दिवाळीबाई तू थाटामाटात घरात येतेस. नंतरचा दिवस धनत्रयोदशीचा, त्यानंतर महावीर निर्वाण, पाडवा आणि भाऊबीज. तसे तर सगळेच दिवस महत्वाचे, पण महावीर निर्वाणाचा दिवस सगळ्यात महत्वाचा. लहानपणी आम्ही भावंड निर्वाणाच्या दिवशी सर्वात आधी उठण्याचा प्रयत्न करत असू, पण दरवर्षीच आई आमच्या आधीच उठलेली असायची. घरदार झाडून पुसून लख्ख केलेलं असायचं. अंगणात तिनं सुबक रांगोळी काढलेली असायची. स्वतःचं सगळं आवरून मंदिरात नेण्यासाठी एक मोठा निर्वाण लाडू ती करायची. त्याच्यासोबत अजून एक निर्वाण लाडू आणि 7-8
अगदी छोटे छोटे लाडू असायचे. गरम पाण्याचा बंब तापून तयार असायचा. आई आम्हा सर्वांना उटणं लावून आंघोळ घालायची. दिवाळीसाठी म्हणून घेतलेला वाढत्या अंगाचा ड्रेस, जो की पुढच्या दिवाळीतही वाढत्या अंगाचाच राहायचा, घालून आम्ही लगबगीनं मंदिरात जायचो. मंदिरात सगळ्यात पुढची जागा मिळावी ही धडपड असायची. महावीर मोक्षा गेले, आनंदे जय जय बोला. भगवंतांची वीतरागी मूर्ती बघून आपणही कधी वीतरागी बनू शकू का? हा अवघड प्रश्न त्या बालबुद्धीला अगदी दरवर्षी पडायचा. मंदिरातून घरी आलो की मग पप्पा घरातल्या मूर्तीचा अभिषेक करायचे. मग अष्टक देऊन आम्ही घरीही निर्वाण लाडू व्हायचो. संध्याकाळी सरस्वती पूजन आणि गुरूंचं अष्टक द्यायचो. त्याची तयारी पण तेवढीच थाटात असायची. चौरंगापुढं फुलापानांची आरास, रांगोळी आणि सोबत पणत्यांची जोड असायची. आज फ्लॅट संस्कृतीमध्ये अंगण छोटं झालंय, पण रांगोळी मात्र काढली जाते. मोठ्या रांगोळीची हौस मात्र कानाकोपऱ्यात छोट्या छोट्या रांगोळ्या काढून पूर्ण केली जाते. लहानपणी पुढचं दार, मागचं दार, अंगणभर दिवे लागायचे. आता मात्र खिडक्या, गॅलरीभर दिवे लावले जातात. नव्या कपड्यांची हौस तेव्हा इतकी अजूनही आहे, पण दिवाळीतच मिळणारा वाढत्या अंगाचा ड्रेस मात्र कोणत्याच कपड्यात सापडत नाही. लहानपणीची दिवाळी मात्र आता नैतिक, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारीत कुठंतरी हरवल्यासारखी वाटते. भाऊबीजेचा दिवस, बहीण भावाचा हक्काचा दिवस, दादा लोकांना ओवाळून त्यांच्याकडून गिफ्ट घेईपर्यंत सगळा उल्हास असायचा. आता मात्र जाणवतं, मामाला ओवाळताना आईच्या डोळ्यात आणि पप्पांना ओवाळताना आत्याच्या डोळ्यात पाण्याची लकेर का असायची. नंतर मात्र एक हुरहुर लागायची, दिवाळी संपली याची. तेव्हाही दिवाळीचे दिवस भुरकून उडून जायचे, आताही जातात. तेव्हा पणत्या वगैरे आई उचलून ठेवायची. पुन्हा शाळा, अभ्यास आणि खेळ या जीव गुंतून जायचा. आता मात्र पणत्या उचलताना जाणवतं अर्धवट जळलेल्या वाती, दिव्यांच्या टोकाशी धरलेली काजळी, सुकलेली फुलं, रंग उडालेली रांगोळी, फटाक्यांचे विखुरलेले कागद. दिवाळी येऊन गेलीये. पुन्हा कुणीतरी जीव लावून निघून गेलंय, परत भेटण्यासाठी, परत जीव लावण्यासाठी. लवकर ये, तुझी वाट बघते. जमलं तर हरवलेलं लहानपण सोबत घेऊन ये, तुझीच किमया.